नमस्कार. आज नमस्कार. अजून एक एपिसोड घेऊन आलोय आम्ही सरसलामतचा आणि आम्ही गप्पा मारत होतो ना एकमेकींशी, तेव्हा आमच्या दोघींच्याही बोलण्यात असं आलं बरेचदा, की अ, लोकं काही-काही शब्द खूप सहजपणे वापरतात. म्हणजे स्पेसिफिकली ज्या सायकॉलॉजिकल टर्म ओव्हरऑल सायकॉलॉजिकल असं नाही म्हणणार आपण पण शब्द फार सहजपणे म्हणण्यापेक्षा खूप लूजली वापरतो कधी-कधी. हं. आणि म्हणजे ना ह्याला ना ओसीडी झालाय हां, किंवा तो केवढा डिप्रेशनमध्ये गेला होता, आता बरा आहे. करेक्ट. हो. तर हे शब्द एका अर्थाने मला बरं वाटलं, की लोकांना हे शब्द आता माहिती झाले आहेत. हं. पण मग असं पण कुठेतरी वाटलं, की तुम्ही ते वापरण्यापूर्वी तुम्हाला त्याचा खरा अर्थ कळला, तर तुम्ही ते जास्त जबाबदारीने वापराल. म्हणजे ना माहिती झालेच शब्द, पण मग आता ते असं कॅज्युअली वापरून सर्रास वापरून असे इतके गुळगुळीत झालेत, की त्याचा खरा अर्थ लोकं आणि त्याचा खरा सीरियसनेस मला असं वाटतं विसरायला होतोय. मी तेच म्हटलं, की माहितीच नसतं लोकांना हं. म्हणजे काय हो. आणि लोकं आपला तो वापरतात शब्द. हो. म्हणजे तू म्हणालीस तसं, की मला ना जाम डिप्रेशन आलंय, हे आपण फार सहजपणे बोलतो. खूपच. तसं आपण मला ना असं वाटतं कॅन्सर झालाय, असं आपण म्हणत नाही. नाही पटत. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे, की कॅन्सर हा एक खूप दुर्धर आजार भयंकर आहे आजार आहे. आणि नुसतंच मी सहज कॅज्युअली ते कॅज्युअली असं मेन्शन नाही म्हणू शकत. करण्यासारखा नाही. मला ना बहुतेक आज कॅन्सर झालाय, असं आपण नाही म्हणत. पण डिप्रेशन असो किंवा तू म्हणालीस तसं ओसीडी ओसीडी असो, आहे. हे शब्द लोकं खूप सहजपणे वापरतात, की आपली पूर्वीची जी पिढी आहे ना, ते सगळेच जण खूप शिस्तीचे होते. म्हणजे हं. माझ्या आईला अगदी सगळ्या वस्तू जिथल्या तिथे लागायच्या. तर आता माझी मुलगी असं म्हणेल, की "काय आजी ओसीडी होती." आणि एकीकडे असं वाटतं, की ठीक आहे लोकांना किमान त्याची काही लक्षणं कळलीत म्हणून लोकं हे बोलतायत, हं. की ओसीडी म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह हा डिसऑर्डर. डिसऑर्डर आहे. डिसऑर्डर हां. महत्वाचं आहे. तर ऑब्सेशन सगळ्यांनाच असतं थोडंफार. हं. म्हणजे काही-काही लोकांना सिमेट्रीचं म्हणजे माझ्यासारख्या लोकांना सिमेट्रीचं ऑब्सेशन असतं. तिथं आपले ते 2 कॅमेरे ठेवलेत, तर एक स्टँड थोडा उंच आहे आणि दुसरा थोडा बुटका आहे, हे मला सतत जाणवतंय. आणि प्रत्येक क्षणी तिकडे बघितलं, की असं वाटतं, की नाही, नाही, ते दोन्ही एका उंचीवर नाही. त्रास होतो त्रास. पण हे ऑब्सेशन आहे. हं. किंवा तुझं जे आहे, की तू एका प्लेटमध्ये दुसरी प्लेट ठेवूनच देत नाहीस, जेवण झाल्यानंतर. ती जर कोणी बरोबर. ठेवायला गेली, की तू "ॲव" करून ओरडतेस. खालून खराब होते कारण ती. तर हे तुझं कंपल्शन आहे. बरोबर. हं. तर मला ऑब्सेशन्स आहेत, तुला कंपल्शन्स आहेत. पण आपल्या दोघींनाही ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर डिसऑर्डर नाहीये. नाहीये. याचं कारण हे जे सगळं होतंय, त्याचा आपल्या रोजच्या आयुष्यावरती आपल्या आपल्या परिणाम होत नाही. तुझ्या किंचाळण्याचा आमच्यावर परिणाम होतो. आम्ही घाबरतो. मला बरं वाटतं. पण वी कॅन डील विथ इट. हां. पण OCDमध्ये त्या माणसाचं जगणं असह्य करणारा हा आजार आहे, हं. की एका लेव्हलला OCDचे पेशंट्स घरातून बाहेर पडत नाही हं. किंवा इतर माणसांशी बोलू शकत नाही. ऑफिसचं काम करू शकत नाही. इतक्या लेव्हलला ते जातं. त्यामुळे किंवा असं त्यांचं जे ऑब्सेशन आहे त्याच्या पलीकडे जाऊन ते काहीच विचार करू शकत नाहीत. त्यामुळे बोलता-बोलता सहज ह्याला ना OCD आहे, असं म्हणू नये. हं. प्रॉब्लेम असा आहे, की जेव्हा तुम्ही हे शब्द वापरता, तेव्हा ते लेबलिंग होतं हं. आणि एखाद्या माणसाला तो शब्द चिकटू शकतो. आणि मला असं कोणी सतत म्हणालं, की "काय तुला OCD आहे? काय तुला OCD आहे?" तर मला ते खरं वाटायला लागतं आणि मी अजून तशी वागायला अशी वागायला लागते. तर OCD हा एक तसा शब्द आहे, की तसं तो ते फार डिप्रेशनच्या बाबतीत पण झालंय. उत्तम खूपच डिप्रेशन म्हणजे पार म्हणजे असं ते दुधात पाणी घालून पातळ करतात ना, खूपच तसं झालंय पूर्ण. खरं आहे, की लोकांना असं वाटतं, की आज एखाद दिवशी मला एकदम डल वाटतंय, तर काय झालं, "आज तू अशी का बसली आहे?" "नाही गं, मला जाम डिप्रेशन आलंय." अरे डिप्रेशन असं येतं आणि जातं असं नाही घडत. अजिबातच. किंवा परीक्षेत कमी मार्क मिळाले, मला डिप्रेशन आलंय. बॉस ओरडला, 4 मला दिवस मी डिप्रेशन आलंय. डिप्रेशनमध्ये 4 होते. दिवस 4 डिप्रेशन. दिवस. असं नाही होत ना. डिप्रेशन हा एक खूप गंभीर आजार आहे आणि तो. सायकॉटिक आजार आहे. आणि तो खूप गंभीर आहे, कारण तो औषध त्याला घ्यावं लागतं. लाँग टर्म औषध घ्यावं लागतं. डिप्रेशनचे खूप वेगळे-वेगळे प्रकार आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यावी लागते. डिप्रेशन आलं आणि डिप्रेशन गेलं
असं ते हा होत म्हणजे आपलं जे जे 4 दिवसाचं ते छोटंसं दुःख असतं हां, ते ते मित्रमंडळींना भेटलं किंवा सिनेमाला आपल्याला बरं गेलं वाटतं. किंवा छान काहीतरी खाल्लं किंवा काहीतरी वेगळं केलं की बरं बरं वाटतं. वाटतं. पण डिप्रेशनमध्ये तसं डिप्रेशनमध्ये तसं होत नाही. त्यामुळे मला डिप्रेशन आलंय हे कृपया म्हणू नका. जसं मी मगाशी म्हटलं, की आपल्याला अ, एखाद्या वेळेला सिव्हिअर खोकला झाला तर लगेच मी ॲस्थमॅटिक झाले असं पण नाही ना म्हणत. पण मग डिप्रेशनच्या बाबतीत आपण इतके सहजपणे कसं बोलू शकतो? किंवा माझा मुलगा अगदी डिप्रेस झाला का तर त्याला बाई ओरडल्या शाळेत. हम्म. तर असं नसतं ते. डिप्रेशन हा आजार आहे. जनरल जे मोठं म्हणजे डिप्रेशनचा लॉंग टर्म लाँग टर्म त्याचे परिणाम होतात. मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर हा एक अत्यंत सिव्हिअर आजार आहे. डिप्रेसिव्ह पर्सनॅलिटी असते, बायपोलर असते, की जेव्हा पेशंट्स कधी एकदम डिप्रेस्ड असतात, कधी खूप हायपर असतात. हे सगळे आजार आहेत. त्यामुळे एखाद्या माणसामध्ये कधी जरी मूड स्विंग्स दिसले, तर लगेच हा बायपोलर आहे असं म्हणू नये. जस्ट बिकॉज तुम्हाला हे शब्द माहिती आहेत. म्हणून ते वापरलेच पाहिजेत असं काही नाही. बरोबर आहे. आणि अ, असं होतं की मग ते शब्द आपण जेव्हा सारखे सारखे वापरतो ते तेव्हा लागतात त्याचा ना. परिणाम होतो. आणि नाही जरी झाला नाही तरी पण त्याला एक काहीतरी अर्थ आहे. तर तो समजून घ्या तुम्ही. म्हणजे शारीरिक आजारांच्या म्हणजे बाबतीत काय आपण होतं माहितीये का, हे शब्द असे वापरून वापरून उद्या जर ना मला जर कुणी खरोखर डिप्रेशनमध्ये गेलेला माणूस असेल, ज्याची खरोखर सिव्हिअर कंडिशन आहे आणि तो माणूस जर उद्या असं म्हणाला, की किंवा असं कुणी सांगितलं, की त्याला डिप्रेशन आहे, डिप्रेशन डायग्नोसिस झालंय, त्याची औषधं चालू आहेत, ट्रीटमेंट चालू आहेत. आपल्याला त्याचा सिरियसनेस कळतच नाही. करेक्ट. म्हणजे ते काय मला पण आलं होतं. हां, त्यात काय एवढं? बरोबर. तर तसं नाहीये ना ते डिप्रेशन इज डिप्रेशन. हं. जेव्हा तुमच्यामध्ये शारीरिक पण काहीतरी बदल घडतात, ते फक्त मानसिक नसतं. हं. तुमच्या शरीरातल्या बायोकेमिकल्सची पातळी कमी जास्त होते. बरोबर. पॅथॉलॉजिकल आहे ते. ज्याचा तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांशी काही संबंध नाहीये. मी एखाद्या परीक्षेत फेल झाले, तरच मला डिप्रेशन येईल असं नाही. मी माझ्या संपूर्ण प्रोफेशनमध्ये अत्यंत यशस्वी असेन. माझं सगळं आयुष्य खूप सुखात असेल. माझा नवरा किंवा माझी बायको सगळं फॉरेन छान हे चौकटीत खूपच प्रेमळ चाललं असेल. असेल. तरी पण मला डिप्रेशन येऊ शकतं. हं. कारण तो एक आजार आहे. जेवढा मानसिक तेवढाच शारीरिक आजार आहे. त्यामुळे डिप्रेशन हा दुसरा शब्द आहे, जो थोडा विचारपूर्वक वापरा. की डिप्रेशन झालं, ओसीडी झालं, तसाच स्ट्रेस आहे, ट्रॉमा आहे, बायपोलर झालं, तसाच स्ट्रेस आणि ट्रॉमा. स्ट्रेस मी तरी पण असं म्हणेन, की ठीक आहे, स्ट्रेस इज ओके. पण अँक्झायटी तरी म्हणजे आय एम अँक्शियस इज ओके. पण ती अँक्झायटी जेव्हा खूप वाढते, तेव्हा त्याची अँक्झायटी ती डिसऑर्डर होतो. प्रॉपर एक डिसऑर्डर आहे परत. तर आपल्याला हे कळलं पाहिजे, की ही नॉर्मल अँक्झायटी आहे. हं, पण हा अँक्झायटी आजार आहे. हं. ह्यातला फरक तुम्हाला समजला पाहिजे. दुर्दैवाने आपण एखादं जेन्युइन कारणासाठी जर एखाद्या माणसाला अँक्शियस वाटत असेल, तर "काय अँक्झायटी झाली आहे तुला?" असं आपण पटकन म्हणतो. म्हणजे अँक्झायटीच्या बाबतीत हे उलट आहे, हं. की नॉर्मल माणसाला आपण पटकन "तुला काय आजार आहे की काय अँक्झायटीचा?" असं बोलून जातो. कारण अँक्झायटी डिसऑर्डर हा शब्द लोकांना माहिती आहे. हं. डिप्रेशन डिसऑर्डर असं आपण म्हणत नाही. नाही. पण अँक्झायटी डिसऑर्डर हे एकत्र येतात. त्यामुळे एखादा माणूस खरोखर कुठल्यातरी कारणाने अँक्शियस असेल, तरी लोकांना असं वाटतं, की हा आजारी आहे म्हणून असं वागतोय. म्हण आणि मग ते सिरियसली घेत नाही. आणि ते उलटं आहे. हे उलट आहे. सिरियसली घेत नाहीत घेत आणि मग नाही. त्याला. किंवा रादर घेतात. म्हणजे त्याला मला असं वाटू शकतं अँक्शियस, की आता आपण हे पॉडकास्ट करतोय, तर काय लोकं कसा रिस्पॉन्स मिळेल काय? ही अँक्झायटी आहे मला. बरोबर आहे. पण मला अँक्झायटी डिसऑर्डर नाहीये. पण मी जर हे तुला उद्या सांगितलं, की मला ना जाम अँक्शियस वाटतंय मंजिरी, आपण हे केलंय खरं, पण काय माहिती लोकांना आवडेल का नाही? पण तर तू लगेच 1 मिनिट आपण एक काम करूया, तू ना एक सायकियाट्रिस्टकडे जा आणि औषधं औषधं घे. कारण तुला बहुतेक अँक्झायटी डिसऑर्डर झाली. असं जर तू नाही, म्हणाली कदाचित मी असं म्हणेन, की तू एकदमच नार्सिसिस्ट आहेस. नार्सिसिस्ट हा शब्द तर म्हणजे जाऊ देच आता. लोकांना माहितीच नाही, की नार्सिसिझम हा पण एक आजार आहे. म्हणजे केवळ स्वतःवरती प्रेम असणं म्हणजे नार्सिसिस्ट असणं नव्हे. हं, ते सगळ्यांचंच असतं. किंवा कायम मी करणारे लोकं सुद्धा नार्सिसिस्टिक नसतात. हं. नार्सिसिस्ट असतील.
पण त्यांना नार्सिसिस्टिक डिसऑर्डर नसतो, आजार नसतो. आजार नसतो. हं. तर पुन्हा तेच आहे की खूप सहजपणे आपण असं म्हणतो. आणि नार्सिसिझम म्हणजे एक वेळ डिप्रेशन आजार आहे, एन्झायटी हा कदाचित आजार आहे, पण नार्सिसिझम हा आजार आहे, हो. हेच माहिती नसतं. आजार म्हणण्यापेक्षा तो एक स्वभाव दोष आहे असं हो. म्हणेन. इट इज हं. नॉट इट इज नॉट अ पॅथॉलॉजिकल इलनेस, हं. पण तो सोशिओलॉजिकल इलनेस आहे असं हं. आपण म्हणू, की हं. तुमची जी लहानपणापासून जी जडणघडण आहे, हं. त्याच्यामध्ये तुमच्या नार्सिसिस्टिक टेंडन्सीज किंवा ट्रेट्स खतपाणी वाढत टाकलं जातात. जातं. हं. पण म्हणून आज जर मला असं वाटलं, की हां, आज मी छान बोलले हां, हं. तर लगेच मी नार्सिसिस्ट नाही आहोत. किंवा स्वतःबद्दल 4 वाक्य बोलल्याने छान माणूस पण लगेच तू हं. नार्सिसिस्ट आहेस असं बोलण्यात काही अर्थ नाहीये. हं. प्रत्येकाला कधीतरी असं वाटतं, की आपल्यामध्ये काय आपल्या आई-वडिलांनीही केलंय आपल्या बाबतीत, की अजिबात चांगलं बोलायचं नाही स्वतःबद्दल. आणि त्यांनीही कधी कौतुक केलं नाही. नाहीच केलं, पण आपण तर स्वतःबद्दल चांगलं नाहीच बोलायचं. लगेच म्हणजे आत्मप्रौढी आणि मग ते नार्सिसिझम. तर असं नसतं. तो ट्रॉमा लहानपणापासून देऊन ठेवलाय. ट्रॉमा, नको ट्रॉमा हा शब्द वापरूस. सगळ्यांना ट्रॉमा आहे हल्ली. आहे. म्हणजे मी लहान होते ना, तेव्हा एक दिवस माझ्या टीचरनी मला अंगठे धरून उभं केलं होतं ना, तो ट्रॉमा अजून आहे मला. आजपर्यंत आहे. असं म्हणणारी लोकं भेटली, की मला पुलं आठवतात. पुलंच्या काळामध्ये जिथे रोज त्यांचे शिक्षक त्यांना काय म्हणतात ते छडीने वळवून वळवून काढायचे असा काढायचे. शब्द त्यांनी वापरला. पडून काढायचे. तरी पुलं मजेत होती की. मग त्यानं कुठे ट्रॉमा आला. मग एक दिवस मला शिक्षकांनी काय का का कान धरून, अंगठे धरून जे काय येते. ह्याचा ट्रॉमा काय येईल? ट्रॉमा हा खूप भयंकर प्रकार आहे. आणि ज्या माणसाने असा ट्रॉमा फेस केलेला असतो, तो त्याच्या सगळ्या आयुष्याला व्यापून राहतो. त्याचे सगळे निर्णय, त्याचं सगळं वागणं, त्याचे नातेसंबंध, त्याच्या डिसिजन, साध्या-साध्या बोलण्यातल्या रिएक्शन साध्या-साध्या रिएक्शन्स हे सगळं त्या त्या ट्रॉमामुळे ट्रॉमामधनं अफेक्ट येतं. झालेलं असतं. इट इज व्हेरी डीप रूटेड आणि तो ट्रॉमा बाहेर काढणं आणि त्या माणसाला परत पहिल्यासारखं करणं ही एक अत्यंत जिकिरीची आणि खूप मोठी प्रोसेस. कॉम्प्लिकेटेड प्रक्रिया आहे. त्यामुळे सहज जाता-जाता माझी काल ट्रेन लेट झाली आणि मला ऑफिसला आणि पोहोचायला मग उशीर बॉस झाला तर मला ओरडला. ट्रॉमा आला. इतक्या सहजपणे बोलू नये. मग तुम्ही असं म्हणा मला टेन्शन आलं, मला स्ट्रेस आला, मला भीती वाटली, मला दुःख झालं हे ठीक आहे. पण ट्रॉमा इज अ व्हेरी, व्हेरी डीप इंजुरी. बरोबर. तिचा मान आपण राखला पाहिजे. हे बाकीचे सगळे शब्द आहेत. तसंच ओव्हरऑलच ट्रॉमा, डिप्रेशन, ओसीडी, एन्झायटी, ह्या नार्सिसिझम, सगळ्या बायपोलर. शब्दांचा तुम्ही रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. याचं कारण आपण मानसिक आजारांबद्दल बोलतोय आणि ओव्हरऑल आपल्याकडे मानसिक आजारांना एक स्टिग्मा आहेच. अर्थात. तर जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाबद्दल सतत हे बोलता, तेव्हा तो स्टिग्मा त्या माणसाला आपण नकळत जोडतो. याची आपल्याला जाणीव पण होत नाही. म्हणजे आधीच आपल्याकडे लोकं जाऊ बघत नाहीत सायकियाट्रिस्टकडे, काउन्सिलर्सकडे जायला तयार नसतात. आणि एखादं कुणी असं कदाचित तयार होत असेल, तर कुठेतरी कुणीतरी असं वापरलं, की एखाद्या व्यक्तीला समजा आहे डिप्रेशन आलंय असं वाटतंय, पण दुसऱ्या व्यक्तीने तिसऱ्या व्यक्तीला असं "त्या तुला डिप्रेशनच आलंय, सारखं तुला डिप्रेशन असतं" किंवा काहीही अतिशय लूजली तो शब्द वापरला, तर ही पहिली व्यक्ती तयार नाही होणार जाण्यासाठी किंवा ते पाऊल मागे टाकेल. प्रॉब्लेम असा होतो, की आपण जेव्हा हे शब्द सहजपणे वापरतो, हं. तेव्हा आपण त्या शब्दांना नॉर्मलाइज करत असतो. बरोबर. ह्यातली कुठलीही कंडिशन नॉर्मल नाही. नॉर्मल नाहीये. जे तू सुरुवातीला सांगितलंस, की कॅन्सर आपण नाही ना असं. इट्स नॉट किंवा नॉर्मल. मला खूप खोकला झाला तर मी असं म्हणते का छे मला ना आज टीबी झालाय. असं नाही बोलत ना आपण. खोकला आहे तो आणि प्रत्येक खोकला हा टीबी नसतो. म्हणजे हे असं म्हणण्यासारखं आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या दुःखाला डिप्रेशन आणि प्रत्येक छोट्या-मोठ्या सवयीला ओसीडी म्हणणं, हे म्हणजे खोकल्याला टीबी किंवा असं म्हणण्यासारखं आहे. म्हणण्यासारखं आहे. तर माझे ह्याच आपल्या प्लॅटफॉर्मवरून मी लोकांना असं रिक्वेस्ट करेन, की हे शब्द तुम्हाला माहिती आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण मग त्या शब्दांचे अर्थ नीट समजून घ्या आणि मग ते शब्द वापरा. नक्कीच. कारण त्याने एखाद्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं.
तुम्हाला असे कोणते शब्द माहिती आहेत का? किंवा तुम्ही असे ऐकलेत का जे अशा प्रकारे नॉर्मलाईज केले गेलेत? तर ते आम्हाला सांगा कमेंट करून. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा. आणि परत या बघायला.